सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम मी सगळ्यांची आभारी आहे। आपण आमचे व्हिडिओ पाहत आहात, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत आहात आणि त्या व्हिडिओंना उदंड असा प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी मेथीची भाजी करून दाखवणार आहे। ही मेथीची भाजी मुलांना आवडत नाही, मोठ्यांना सुद्धा आवडत नाही, कडू लागते असं म्हणतात। पण मग मी अशा पद्धतीने आमच्या पद्धतीने करून दाखवणार आहे। अगदी सुंदर अशी भाजी होते आणि अगदी आवडीने मुलं मोठी माणसं सुद्धा अगदी आवडीने खातात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी ही मेथी जी आहे ती निवडून स्वच्छ अशी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। तर त्यानंतर एक मेथीची जुडी आहे ही। त्यानंतर कांदा चिरून घेतलाय, एक मोठा कांदा आहे, मिरच्या आहेत, लसूण ठेचून घेतलाय 7-8 पाकळ्या आहेत या। थोडंसं मी ओलं खोबरं, थोडंसं मी दाण्याचं कूट घालणार आहे, साखर आहे, चवीपुरतं मीठ आहे, ओलं खोबरं आहे आणि फोडणीसाठी मोहरी, जिरं, हळद, त्यानंतर तेल आहे। सर्वप्रथम मी या ठिकाणी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेतलंय। आता हे तेल गरम होऊ दे, मग आपण जिरा मोहरी घालून घेऊया। ही आमच्या पद्धतीची भाजी आहे। तेल गरम झालंय तर मी पहिली मोहरी घातली आहे, तर जिरं घातलंय। हे बघा, छान असं तडतडल्यानंतर आपण हा बारीक चिरलेला असा कांदा घालणार आहोत आणि या कांद्यामध्ये लसूण देखील घालणार आहोत। सात आठ पाकळ्या ठेचून घेतलेला लसूण घालणार आहोत। आता हे परतून घेऊया। आता कांदा चांगला परतेपर्यंत, आता लाल होईपर्यंत, थोडा लाल होईपर्यंत म्हणजे शिजेपर्यंत परतून घेऊया। आता याच्यामध्ये हळद घालून घेऊया। त्यानंतर मिरच्या आहेत, जरा तिखट आहेत म्हणून मी 2च घेतले। अशा प्रकारे व्यवस्थित असं परतून घेऊया। पूर्ण कांदा लाल होऊन द्यायचा नाही। त्यानंतर आपण ही जी मेथी आहे बारीक चिरलेली ती घालूया। आता ही देखील छान अशी परतून घेऊया। आता ही भाजी दिसते भरपूर, पण ती नंतर बघा शिजल्यानंतर अगदी थोडीशी होते, आळते खूप। आता याच्यामध्ये आपण शिजतानाच डायरेक्ट मीठ आणि साखर घालून घेणार आहोत। साखर घातली। आता हे सगळं मी अंदाजे घालणार आहे। हे बघा, मीठ घातलेलं आहे। आता मीठ आणि साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा अशी चांगली परतायची आणि तिला वाफ येऊन द्यायची। त्याच्यामध्ये झाकण ठेवायचं, म्हणजे ही लागणार नाही, खाली मीठ घातलेलं आहे। तर आपण झाकण ठेवूया आणि 2 वाफा येऊन काढले, एक वाफ आलेली आहे। पुन्हा ही भाजी अशी चांगली परतून घ्यायची। बघा, कलर पण जसा आहे तसा भाजीचा राहतो। अशा प्रकारे भाजी केली की पुन्हा झाकण ठेवूया आणि शिजवूया। आता झाकण काढूया। बघा, चांगली व्यवस्थित वाफ आलेली आहे। भाजी परतून घेऊया। आता ही भाजी ऑलरेडी शिजलेली आहे। आणि मी मध्ये पण एकदा झाकण काढलं होतं, ते तुम्हाला दाखवलं नाही। तर याच्यामध्ये आपण हे जे ओलं खोबरं आणि दाण्याचं कूट आहे
ते घालून घेऊया. आणि छान परतून घेऊया व्यवस्थित. अशी जर भाजी तुम्ही केली अशा पद्धतीने तर मुलं देखील आवडीने खातात, अजिबात कडू लागत नाही. आता पुन्हा एकदा आपण एक वाफ काढून घेऊया. मी झाकण ठेवते आहे. आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. ही बघा, ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, पोळीसोबत खाऊ शकता. तर ही मेथीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा पद्धतीने ही पहा मेथीची भाजी तयार झालेली आहे. अजिबात रंग बदललेला नाही आहे, रंग जसा आहे तसाच आहे. कडवटपणा पण कमी झालेला आहे. आणि ही भाजी चपातीबरोबर, भाकरीसोबत खूप छान लागते. नक्की करून पहा. धन्यवाद.